पाटू गाईज. सो आता आम्ही क्रिकेट वगैरे खेळून आलेलो आहोत आणि तुम्हाला आज म्हणजे एक वेगळंच दृश्य बघायला मिळणार आहे. जे दृश्य मला, आई, बाबा, घरी आजी सगळ्यांनाच खूप कमी वेळा बघायला मिळतं. आणि ते दृश्य म्हणजे आज इशू माझ्यासाठी स्पेशल मसाले भात, पुलाव, काही म्हणा तुम्ही, ते बनवतीये. कारण आजीने आज एकदम मस्त बेत केलाय. रस पुरी, जो की आम्ही सांगितलं ना आपण, हां, रस पुरी, बटाट्याची भाजी असा बेत आणि प्लस पुलाव पण आहे. आणि किचनमध्ये खूप पसारा आहे. सो मी तुम्हाला डिरेक्टली दाखवते की तिने काय केलं ते. माय गुडनेस, ये. आणि मॅडम जी करतायत मस्त. जस्ट आंघोळ झाली काही, झोपलो होतो आम्ही, क्रिकेट खेळून आलो आणि झोपलो. हे जे दृश्य आहे ईश्वरी, इकडे बघ, क्या बात आहे, अनमोल दृश्य आहे. मी करते ना, का वाटतं मला येत नाही खरं. सगळ्यांनी बघितली आहे काजू कतली याच्या आधी. ते गोड पदार्थ होता, गोड पदार्थ मला खरंच येत नाही. पण मला फोडणीचे म्हणजे पोहे, उपमा, फोडणीचा भात, पोळ्या, भाकरी सगळं येतं मला. वा. आजचा हा मेन्यू आहे आणि इथे जेवायला सगळे आले आहेत. आम्ही आता जेवतोय. काय वाटतं दीदी? काही ना, तर भूक लागली, खूप जास्त बेकार भूक लागली. सकाळी खेळलोय आम्ही आणि मी आता फायनली रसपुरी खाणार आहे. माझ्या बर्थडेसाठी आजीने खास रसपुरी बनवली आहे. सो चला टेस्ट करूया. मस्त. वर्षाचा पहिला आंबा माझ्या वाढदिवसाला घरी येतो. म्हणजे माझ्या वाढदिवसापासून आम्ही आंबे खायला सुरुवात करतो. असं एक प्रथा, परंपरा आपली घरचीच आहे, असं काही नाही आहे. पण हा पहिला रस माझ्या बर्थडेचा. हॅपी बर्थडे टू मी. मला पण बोला तुम्ही. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. परत दीदी. Once more. Happy birthday to you. हॅलो गाईज. सो आत्ता वाजलेत 6 संध्याकाळचे. आम्ही सगळेजण फॅमिली ऑफकोर्स पार्टीला चाललो आहे. कुठे चाललो आहे, कसं चाललं ते तुम्हाला दिसेलच. पण मला एक गोष्ट इथे मेन्शन करायची की इशू आणि बाबा यांचं असं म्हणणं आहे की ह्यांनी माझ्यासाठी काही केक ऑर्डरच केला नाही आहे. ऑर्डर आय मीन आपण स्पेशल कस्टमाइज केक बनवून घेतो तसं त्यांनी माझ्यासाठी काहीच बनवलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण केक शॉपमध्ये जाऊया आणि जो समोर केक असेल, डच चॉकलेट ऑफकोर्स सगळ्यांना आवडतो, सो आपण डच चॉकलेट विकत घेऊया, जो असेल तो, जसं असेल तसा, असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला असं वाटतं की त्यांनी केक ऑर्डर केलेला आहे. दीदीचा बर्थडे लुक. दीदी आज मेरा बर्थडे आने वाला है, कोई गिफ्ट लाने वाला है. ये कोई गिफ्ट लाया है. अभी इसको पहचान कर दिखाओ. यस, वो मेन चीज है. हाँ. मेरा बर्थडे आया है, दीदी ने गिफ्ट लाया है. ये कितना पसंद आता है वो देखिए. नहीं आएगा. इथे गाईज औक्षण होत आहे दीदीचं. इशूचा ड्रेस आणि प्रेझेंट मॅचिंग आहे. गाईज वी आर ऑल सेट. मी, भैया, रसिका दीदी, काका काकू आम्ही पुढे जातोय. आई, बाबा, आजी आणि गौरी दीदी मागून येणार आहेत. जसं की तुम्हाला दिसत असेल मी केकसुद्धा घेतला आहे आणि आम्ही पुढे जाऊन मग ते मला सॉन्ग वगैरे त्यांना सांगायचं कुठलं लावायचं, काय लावायचं.
सो आम्ही सगळे आत्ता पुढे चाललो आहे. दीदी अजून घरीच आहेत, ते घरातून अजून निघालेले नाही आहेत. सो बघूयात, मी मला दाखवते सगळं डेकोरेशन वगैरे कसं झालं. गाईज मला फसवून राजयोगमध्ये आणलेलं आहे या लोकांनी. जे स्वीट होम हॉटेल ठरलं होतं ते राजयोग ठरलं आहे. आणि हे 2 सगळं मिनिट रुको गाईज, 2 मिनिट. मला असंच बाहेर थांबवलंय. काय का बरं? 2 मिनिट रुक जाओ. My God. प्लीज. मैंने शायद थोड़ा सा देख लिया है. हे बघ वेद भैया सगळेजण इथे आतमध्ये आहेत. रिद्धी, काकू, दीदी आणि आम्ही आलोय इथे राजयोगला आता. माय गॉड गाईज, दिस इज द डेकोरेशन. असं केलेलं आहे मी डेकोरेशन काइंड ऑफ. पिंटरेस्टवरनं घेतलं होतं आणि रुचा मावशीने हे खूप सुंदर करून दिलं आहे मला. आणि आता इथे वेदांत, भैया, काका, काकू, आजी, आई सगळे आलेले आहेत. अजून येत आहेत म्हणून गौरी दीदीला बाहेरच बसवलं आम्ही. दीदीला इथे बसवलेलं आहे कारण सगळे येत आहेत अजून. सो दीदीला वेट करवलं आम्ही थोडंसं. भूक लागली आहे मला. येत आहेत थांब जरा. बाहेर इथे बसवून ठेवलंय मला. का बसवलंय काय माहित नाही. बाबा तुम्ही सांगितलं असतं की स्वीट होमला आहे, सॉरी राजयोगला आहे, तर काय प्रॉब्लेम होता? नाही 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 नाही. तुला कन्फ्यूज करायची आमची जी ट्रिक होती ती सफल झालेली आहे. काय काय काय? अनबॉक्सिंग ऑफ केक. 3, 2 एकदम सिमिलर आहे काय? हो ना. 3, 2. अगं त्याने स्टेपल केलं कसं काढू? ए स्टेपलर नीट काढा जपून. ते पडलं नाही पाहिजे केक मध्ये. एन्जॉयिंग. खूप सुंदर दिला. परफेक्ट येतो. इशू बघ, बरं झालं आपण गौरी असं सांगितलं ना त्यांना गोल्डन मध्ये. आणि छोटे पण लावले त्यांनी. हां वा, कसं वाटलंय केक? केक बघून कसं वाटतंय? खूप सुंदर. थँक्यू सो मच. तुमच्या मागणीला मागेच राहा. इथे लावायचं खोचो. हां यू खोचव. बस बस. नाही पूर्ण खोचू दे ना, जेवढं जातं तेवढं. हां करेक्ट आहे. करेक्ट. मस्त एकदम सही. इशू इशू इशू. चलो चलो चलो. बर्थडे गर्ल आपको. इशू आता सॉन्ग सांगते त्यांना. काय करते इशू? हो यू फीलिंग मॅम? I'm feeling hungry. भूक लागली. तुला काही दिसू नये म्हणून हे कर्टन्स पण आम्ही ऑफ केलेत, म्हणजे क्लोज केलेत. सो पण आता चला चला जायचं. भूक लागली आहे. आणि भूक लागली. काही जण आलेले आहेत ना. सगळे आले अजून? नाही कोणीच नाही आलं. नाही भैयाला पण काहीतरी थांबावं लागलं गिराईक म्हणून. कसं शक्य? परत गेला. नाही परत गेला तो. मग अजून थांबायचं? तुझ्यासाठीच लागलंय वाटतं. चलो चलो. सगळ्यांची 3, 2, 1. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to me. Happy birthday to you. कसं वाटतं? Under the boughs where the shadows play,
लाईट गेली इथे मध्येच सेलिब्रेशनचा. ओ नो, आम्ही आता असे बसलोय आणि ते डेकोरेशन बघा तुम्ही, इतकं सुंदर आहे. फायनली डिनर इज हिअर गाईज गाईज गाईज. लोकांनो थँक्यू सो मच सगळ्यांना एवढा माझा दिवस स्पेशल बनवल्याबद्दल. आणि फक्त फॅमिली मेंबर्स नाही तर हा ब्लॉग बघणारे सगळे, प्लस ज्यांनी ज्यांनी मला इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे खूप प्रेम दिलं, खूप विशेष दिले, त्यासाठी थँक्यू सो मच. खूप जणांनी विश केलं, प्रत्येकाला पर्सनली थँक्यू म्हणणं पॉसिबल नव्हतं, पण तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्यात. सो थँक्यू सो मच गाईज. इट्स टाइम टू ओपन द गिफ्ट्स. सगळ्यात पहिले मी दीदीचाच गिफ्ट ओपन करते. गेस. मला असं वाटतंय बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये जसं आपलं नायकी पुमाचे शूज असतात ना, तसं हा बॉक्स आहे, पण मला अजिबात गॅस करता येत नाहीये. एक मिनिट, आवाज येतो त्याच्यात ना. झूकची बॅग आहे. झूक ब्रँड लिमिटेड. आणि ह्याच्यावर तिने प्रिंट केले जीके पर्सनलाइज कर. ते करून घेतलंय मी त्यांना. गौरी कुलकर्णी आवडलं नाही. खूप आवडलं. इशू होती चॉईसला, म्हटलं इशू बाई माझी मदत करते. बघूया आर्याने हे दिले. किती गोड आहे. क्यूट आहे किती. आर्याने स्पेलिंग काय लिहावं? काय AAUY. आर कसं दिसतोय का? कुठल्या अँगलनी आर दिसतोय? असं असं एक कुठल्या अँगलनी आर दिसतोय? हा इंग्लिश मिस. म्हणजे आता मिस आहे तर माझं तेच लक्ष झालं स्पेलिंग आणि ते. बघू काय. आयकॉलॉजिकाचं एक पर्सनल किट आहे ज्याच्यामध्ये बॉडी परफ्यूम, बॉडी वॉश आहे, मॉइश्चरायझर आहे. लीला आर्यनच आहे. आर्यचा अक्षर कळतोय. किती गुड. दिस इज सो क्यूट. थँक्यू वेद. आणि सगळ्यांनी दिलंय मला. बाय. दिस इज ब्रेसलेट. छान आहे. ओके, हे गिफ्ट कोणाचं आहे? हे शीतलानी आहे. शीतलानी. सुंदर आहे. सेट आहे. सेट आहे. ओ भाई. आणि अशा प्रकारे माझा वाढदिवस झालेला आहे. ब्लॉग सुद्धा इथेच आम्ही एंड करत आहोत. थँक्यू. बाय बाय.